आज इथे केरळमध्ये मतदानाचा दिवस आहे आणि मी इथे कोची वॉटर मेट्रोवर आहे आणि तुम्ही आजूबाजूला जे पाहत आहात ती एक सुंदर राईड आहे. ही एक एकात्मिक जलप्रणाली आहे जी कोचीला आजूबाजूच्या सर्व बेटांशी जोडते खरं तर. आणि यातील बहुतेक लोक खरं तर पर्यटक आहेत जे इथे प्रवास करत आहेत. पण असे काही जण आहेत ज्यांनी खरं तर इथे येण्यापूर्वी आपलं मत दिलं आहे. तुम्ही तुमचं मत आधीच दिलं या राईडवर येण्यापूर्वी, हो ना? हो सर. कुठे कुठे त्रिशूरमध्ये? त्रिशूर. ठीक आहे. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियांनी उरलेल्या दिवसाचा उपयोग सुट्टी घालवण्यासाठी. हो. ठीक आहे. यातील बरेच लोक खरं तर पर्यटक आहेत आणि त्यांच्यापैकी काहींनी आपलं मत देऊन आले आहेत. मी जरा चालत पलीकडे जाते म्हणजे तुम्ही तुमचं मत देऊन झालं आणि मग आता हो एका मजेच्या सफरीवर. हो ठीक आहे. तुम्ही सुट्टीवर आहात की तुम्ही जाऊन मत दिलं सुद्धा? सुट्टी आहे. हो, मला तुमचं बघू द्या. मी मत दिलं सकाळीच, मी मत दिलंय. ठीक आहे. म्हणजे सकाळी करायची ती पहिली गोष्ट होती, हो ना? हो हो. केरळ तसंही खूप खूप चांगलं मतदान करतं. यावेळी त्यांना आशा आहे की मतदानाची टक्केवारी वाढेल. नक्कीच दुपारपर्यंत 50% पेक्षा जास्त मतदान झाले आहे. हो, त्यामुळे आम्हाला आशा आहे की आता अधिक मतदान होईल. नक्कीच. ठीक आहे, मी तुमच्याकडे येते. तुम्ही मतदान केलं आहे, तुम्ही जॉयराईड मध्ये आहात, पण तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडून आला आहात. मला तुमचं वोट बघू द्या. हो हो हो, मी मतदान केलं. सर, अर्थातच आम्हाला आमच्या स्वातंत्र्याचा आनंद घ्यायचा होता. लोकशाही म्हणजे ते भरभराटीला आलेच पाहिजे. हो, केरळ एरवी सुद्धा जवळजवळ 80% व्होल्टेजसाठी ओळखले जाते. खरं तर ते कधीही 80% पुढे गेले नाही. पण यावेळी SIR पण होत असल्यामुळे निवडणूक आयोगानं जे लक्ष ठेवले आहे ते हे की साधारण 85% वगैरे मतदान झाले पाहिजे. तुमच्या कुटुंबाने सुद्धा मतदान केले आहे. मी मतदान करते. तुम्ही पहिल्यांदाच मतदान करणारे आहात का? नाही, दुसऱ्यांदा. दुसऱ्यांदा? धन्यवाद. त्याबद्दल उत्सुक आहात? हो. मग तुम्हाला काय वाटले? तुमच्या वडिलांनी तुम्हाला प्रभावित केलं की तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे याचा तुम्ही विचार केला? नाही, मला कोणीही प्रभावित केलं नाही. मी माझ्या इच्छेनुसार मतदान केलं. तर तरुणांनो, तुम्ही केरळमध्ये राजकारणावर चर्चा करता का? तुम्ही मतदार नाही आहात, मतदान करण्यासाठी खूप लहान आणि वाट पाहत आहात. हो. नाही, आम्ही खूप राजकारणावर चर्चा करत नाही. आता नाही. ठीक आहे मॅम, तुम्ही पण मतदान केलं तर हा एक महत्त्वाचा दिवस आहे. केरळमधील लोकांसाठी अर्थातच. आणि निवडणूक आयोगानं ठरवलेले लक्ष 85%हून अधिक हे लक्ष आहे आणि त्यांना आशा आहे की ते पार करू शकतील. कोची वॉटर मेट्रोमधून कॅमेरा पर्सन पॉल राज यांच्यासोबत डिकोडरसाठी कुमार सुधीर.